सोपं वाटतं म्युच्युअल फंड, पण त्या कंपनीज आहेत, त्या प्रत्येक कंपन्यांचे लार्ज कॅप, मिड कॅप, फ्लेक्सी कॅप, माझ्यासारखा माणूस सर्च करायला गेला, गेली 5 वर्षात 18%. मग काय बेस्ट आहे, घेऊन टाकावं. असं करून चालतं का? मला स्वतःला असं वाटतं की एक चांगला इक्विटी गुंतवणूकदार तयार व्हायला 3 वर्ष तरी लागतात. तर त्याला भीतीच असते, कारण त्याला असं वाटतं की बा जसं एफडी आहे तसंच मला इथे रिटर्न मिळतील. ते किती जरी आपण त्याला सांगितलं की बाबा पहिल्या वर्षी जर नुकसान झालं तर त्याचा तू आनंद मानला पाहिजे. सोपा मार्ग आम्ही असा करतो की ठीक आहे, तुला एफडी मध्ये तुझं प्रेम आहे ना, मग एफडी कर, त्याचं जे मंथली मासिक व्याज आहे त्याची SIP कर, मग त्यातनं कॉन्फिडन्स वाढव, मग मोठा. म्हणजे सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट म्हणजे व्हॉट डू यू एक्सपेक्ट, तुमचा ऑब्जेक्टिव्ह काय, तुम्ही काय देय घेऊन इथे गुंतवणूक करता पहिलं. दुसरं, तुमची जोखीम क्षमता काय, तुम्ही किती जोखीम घेऊ शकता. जोखीम क्षमतेचं साधं लोकांचं गणित असं असतं, साहेब आपण घेऊ की वाटेल तेवढी जोखीम, फक्त नुकसान नाही झालं पाहिजे. आता नुकसान न होता जोखीम कशी घेणार. प्रत्येकच गुंतवणूकदार आणि बरेचसे सल्लागार गुगलनीच गुंतवणूक करतात. आता त्यातली गोम अशी आहे की एखाद्या फंड चालू वर्षात त्याचं काम खराब असतं, पण 3 वर्षाचे रिटर्न चांगले असतात. मग ते काय म्हणतात की बघा साहेब, आमचे 3 वर्षाचे रिटर्न किती छान आहेत. चालू वर्षाचं बघायचं काही कारण नाही, कारण आपल्याला असंच पडवलेलं आहे की 3 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष असं बघायचं. ज्यांचे चालू रिटर्न छान आहेत ते म्हणतात जुनं बघू नका, यावर्षी बघा आम्ही सगळं बदललं, फंड मॅनेजर चेंज केला, अमुक केलं तमुक केलं, आमचे रिटर्न किती छान आहे. म्हणजे गुगल करा, नाही असं नाही, पण त्यात मला सर्वोच्च परतावा देणाराच फंड मी स्वीकारला पाहिजे असं नाही. तुम्ही टॉप क्वार्टाईल ज्याला मी म्हणतो, म्हणजे टॉप 10 किंवा टॉप 15 फंडमध्ये आपला फंड असला तरी चालेल, कारण पहिला नंबर सतत येत नाही ना. आपण पाहतो ना, 19 वर्षानंतर त्यांना IPLची ट्रॉफी मिळाली, वाईट काही नव्हतं, विराट कोहली तेवढाच पॅशनेट होता. तर वेळ लागतो आणि प्रत्येक वेळेस आपला पहिला नंबर येईल असं नाही, आपण पहिल्या 2-3 मध्ये असलं तरी चालतं.